चकल्या पापड्या आणि उन्हाळी काम. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या की उन्हाळी काम करायची गंमत वाटायची. ते खिशीचे पापड, गव्हाच्या कुरड्या, बाजरीच्या खारोड्या, डाळीचा वडा, नागलीचे पापड, किती काय आणि किती सारं बनवायचं. दुसऱ्यांच्या घरीही जाऊन बनवायचं आणि एक ग्लास लिंबू सरबत पिऊन यायचं. किती ना जीव त्या लिंबू सरबतासाठी हावऱ्यासारखा व्हायचा. पण आता मात्र उन्हात जाऊन ते सगळं करायचं टेन्शनच येतं. आज तर आईने मला वेगळाच टोमणा मारला. बाई, आम्ही 10-10 किलोचे चकली पापड आणि चिप्स करायचो, पण तुम्हाला 2 किलोच्या चकलीत दम लागला. काय बोलावं आता. आईच्या टोमण्यांना कान निराळे करत मी काम केलं. रात्री अर्धा किलो साबुदाणा थोडा मिक्सर जारमध्ये टाकून हलका वाटून घेतला. खूप बारीक नाही केला आणि तो साबुदाणा पाण्यामध्ये भिजत टाकला. सकाळीच 2 किलो बटाटे पातेल्यामध्ये उकडायला ठेवले. बटाटे उकडून झाले की त्यांची सालं काढली आणि किसणीने किसून घेतले. 9-10 मिरच्या मिक्सर जारमध्ये टाकून मिरचीची पेस्ट बनवली. किसलेल्या बाट्यांमध्ये भिजलेला साबुदाणा टाकला, मिरचीची पेस्ट टाकली आणि चवीनुसार मीठ ऍड केलं आणि मग ग्लव्स घालून सगळं छान मिक्स केलं. एका वर्षी मी चकल्यांचे मिश्रण असंच मिक्स केलं होतं आणि मिरचीच्या पेस्टमुळे ना हातांची खूप आग झाली होती. यावेळी ती रिस्क घेतलीच नाही, म्हणून मी आवर्जून ग्लव्स घातले आणि व्यवस्थित मिक्स केलं. चकली टाकताना मात्र फार मज्जा आली. माझ्यासोबत या सख्याही उन्हामध्ये परेशान झाल्या, पण चकल्या मात्र खूप छान आणि टेस्टी झाल्या. या बघा, आहे ना, चवीलाही तितक्याच छान झाल्या आहेत. चला, तुमचे झाले का उन्हाळी वाळवण? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची अशीच फजिती होते का तेही नक्की सांगा. चला, उद्या पुन्हा भेटूया. बाय.